आपण देवांची पूजा करतो, महादेव सुद्धा त्याच्यामध्ये पूजेमध्ये असतो। मग महादेवाला घातलेलं पाणी, सगळ्या देवांचं पाणी आपण पूजेचं एकत्र करतो, तर ते पाणी चुकूनही तुळशीला टाकू नका, कारण तुळशीचा महादेवाचा 36चा आकडा आहे। महादेवाच्या आंघोळीचं पाणी, स्नानाचं पाणी जर तुळशीला घातलं अप्पा, तर कालसर्पदोष लागतो माणसाला। आणि मग हे दोषातून बचाव करणं, मग पुन्हा पंडितजींना शोधा, पूजा पाठ करा, या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात। त्याच्यासाठी तो दोषच लागू नये याच्यासाठी तत्पर राहा। महादेवाच्या पूजेचं पाणी तुळशीला नाही, तुळशीच्या रोपट्याखाली महादेव ठेवायचा नाही। बऱ्याच मावशाची ट्यूबलाईट पेटली असेल, आपला तिथंच मुक्कामाला आहे। आतापर्यंत असेल तर आता टेन्शन घेऊ नका, कळालंय आता तो उचला थोडंसं बाजूला ठेवा। महादेवाला तुळशीचं पान आणि पाणी चालत नाही। नित्यानं शिवलिंगाची पूजा करा, नित्य। आपल्या गावामध्ये जर प्रतिष्ठित महादेवाचं मंदिर असेल, शिवलिंगाचे 4 प्रकार आहेत, एक स्वयंभू शिवलिंग, एक प्रतिष्ठित शिवलिंग, एक चल शिवलिंग आणि एक बिंदू शिवलिंग। तर प्रतिष्ठित शिवलिंग म्हणजे देव ब्राह्मणांनी एकत्र यावं, मंत्र उच्चार करावे आणि त्याच्यामध्ये प्राण ओतावेत, मंदिर तयार व्हावं, ते प्रतिष्ठित शिवलिंग। तर प्राण ओतलेला महादेव किंवा स्वयंभू शिवलिंग, स्वयंभू असेल तर बाप रे बाप, मग तर काही आपल्या पुण्याईला सेवेला आपल्याला फळाला काही पारावारच नाही। तर तशा शिवलिंगाला जर आपण रोज पाणी घातलं, रोज, माझं बोलणं कान देऊ नाही का बरं का, महादेवाला जर रोज पाणी घातलं ना, तर माझ्या दादांनो सांगते मी तुम्हाला, तुमच्या पत्रिकेत जर असेल पितृदोष, कालसर्पदोष आणि वास्तुदोष, हे असेच निघून जातील। कारण या 3 दोषांना लोक पीडित आहेत सध्या। कुणाची पत्रिका पहा, एक तर पितृदोष निघेल, कालसर्पदोष तरी निघेल आणि वास्तुदोष तरी निघेल। हे 3ही दोष नष्ट होतात एका शिवलिंगाला अखंड पाणी घातल्यानंतर। म्हणून लक्षात घ्या, कीर्तन तर आपण ऐकतो, मध्ये हसतो सुद्धा, कधी कधी भावनिक होतो कीर्तनामध्ये, पण कीर्तनातून एक प्रापंचिक लोकांच्यासाठी काहीतरी चांगलं आपल्याला घेऊन जाता यावं, आपल्या फायद्याचं घेऊन जाता यावं, आपला संसार सुखाचा व्हावा, याच्यासाठी काही गोष्टी मला सांगणं तुम्हाला गरजेचं, महत्त्वाचं, मोलाचं वाटलं, म्हणून ही गोष्ट सांगितली मी तुम्हाला। आपल्या देवघरामध्ये 5 देवता, त्याला देव पंचायतन म्हणतात, ते जेवढे महत्त्वाचे आहेत ना, तसं वारकरी संप्रदायामध्ये संत पंचायतन फार महत्त्वाची आहे। त्या संत पंचायतनमध्ये येणारे संत कोणते, तर संत पंचायतनमध्ये येणारे संत म्हणजे माझे ज्ञानोबा, संत पंचायतनमध्ये येणारे संत म्हणजे माझे तुकोबा, नामदेव महाराज, संत पंचायतनमध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज, आणि संत पंचायतनमध्ये येणारे संत म्हणजे निळोबाराया। हे 5 संत संत पंचायतनमध्ये येतात। तर या एका संताच्या जर चरित्राचं जर आपण चिंतन केलं ना, तर भावनिक होऊन जाऊ आपण, आणि त्यांच्या चरित्राकडे पाहून अंतकरणातली भक्ती तर बळकट होतेच, पण आपल्याला भक्तीची एक उपासनेची दिशा सुद्धा मिळते आपल्याला। संत पंचायतन मध्ये माझ्या ज्ञानराजाचं जे स्थान आहे ते फार मोलाचं आहे। माऊली ज्ञानोबारायांचं वर्णन करताना एवढं गोड करतात, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, 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 मरोनिया जावे हो, मरोनिया जावे, बा माझ्याच्या पोटा यावे, बा माझ्याच्या पोटा यावे, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, हो ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर। माझी ज्ञानराज माऊली ज्ञानाचा सागर आहे बरं। आणि लक्षात घ्या, माऊलीकडे ज्ञान आहे, आणि जे आहे ते माऊलीने जगाला दिलंय। वारकरी संप्रदायाचं ज्ञान होतं ते गुपित होतं। तुम्ही म्हणाल कसं, सगळे माझ्यापेक्षा विद्वान लोक इथं आहेत,
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, एक गुरु एक शिष्य परंपरा. मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. आणि जेव्हा माझ्या निवृत्ती दादांकडे ज्ञानोबरायला मिळालं ना, ज्ञानोबराने एक शिष्य नाही केला, आपल्या सगळ्यांनाच त्यांच्या पदरामध्ये घेतलं, त्यांच्या छत्रछायेखाली घेतलं. ज्ञानदेवा सार चोजविले. लक्षात घ्या, एखादी अमोल वस्तू आपल्याला मिळणं सोपं असतं, पण त्याचं वाटप करणं ही खूप कठीण गोष्ट असते. ज्ञान दिलंय ना, तर ज्याच्याकडे ज्ञान आहे तो श्रेष्ठ आहेच आहे, पण दिलेलं ज्ञान ज्याला वाटता येतं तो अधिक श्रेष्ठ आहे. म्हणजे दाता फार मोठा आहे, दातृत्ववान करणारा माणूस मोठा आहे. या पाथरीमध्ये भगवंतानं काय धन कमी दिलंय का लोकांना? या पाथरीमध्ये एकाहून एक बळी श्रीमंत लोक आहेत, पण खरंच धन त्यांचं श्रेष्ठ आहे की ज्यांचं धन या सत्कर्मात या सप्ताहात लागलेलं. भगवंतानं श्रीमंताचं कौतुक होणारच, पण श्रीमंत माणसांनी जेव्हा सत्कर्मात दान देतील ना, तेव्हा त्यांच्या श्रीमंतीचं विशेष कौतुक होणार. दाता तोची एक जाणा, क्या बात है, नारायणा स्मरण. ज्यांचं धन धर्माचं काम जिवंत ठेवतं त्यांचा पैसा सुद्धा पुण्यवान आहे, आणि ज्यांचा पैसा पुण्यवान नाही तो कचेरीत जातो, हॉस्पिटलमध्ये जातो, नको तिकडे जातो. ज्याचा पैसा पुण्यवान तो सत्कर्मात लागलाच, यात काही बदलच नाही होणार, इकडंच लागणार तो पैसा. आणि सांगू तुम्हाला माझ्या दादांनो, एक मोलाची गोष्ट सांगते मी. अंबट पाटलांचा दातृत्व आहे, इथे प्रत्येक कीर्तनासाठी सौजन्य आहे, इथे अन्नदाता आहे. आम्ही महाभारतात एकच करणं पाहिला बरं का, पण या पाथरीच्या पत्रिकेत अनेको कर्ण एकत्र आले, त्या प्रत्येक कर्णाचं कौतुक आहे. भगवंताचे आशीर्वाद आहेत. शतेषु जायते शूर सहस्रेषु च पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वानवा. 100 एखादा शूर असतो, 1000 एखादा पंडित असतो, 10,000 एखादा वक्ता असतो, पण दाता मिळेल का नाही ही गोष्ट कठीण असते. पण ज्याला देता येतं तो खरंच माणूस महान आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, रामरायाच्या लग्नाचा विषय होता, आणि लग्नाच्या प्रसंगाला आता जर आई वडिलाच्या गैरहजेरीमध्ये लग्न झालं तर लोक टेन्शनमध्ये येतात, पण रामाचं जे 1 नंबरला जे लग्न झालं ते त्यावेळेस वडीलही नव्हते, नाहीही नव्हती, ते लग्न झालं. पण पुन्हा मग तिथी काढून नक्षत्रावरती लग्न, अगदी तिथीवरती लग्न लावायचं ठरलं. दशरथजीला बोलावलं, दशरथजी निघाले. दशरथजी निघाले की त्यांना सगळे शुभ शकून व्हायला लागले. म्हणजे एखाद्या चांगल्या कामाला जर आपण निघालो आणि जर आपल्याला पाण्यानं भरलेला हंडा घेऊन जर स्त्री आडवी गेली तर तो शुभ शकून आहे का अपशकून आहे? झोपल्या का काय सांगा ना जरा मला, कारण ते आपल्या संदर्भातलं ना. पाण्यानं भरलेला हंडा घेऊन जर स्त्री आडवी गेली तर शुभ शकून आहे का अपशकून आहे? शुभ शकून आहे. चांगल्या कामाला निघालो, कोकिळ पक्षाचं कुंजन जर ऐकायला आलं तर शुभ शकून आहे. चांगल्या कामाला निघालो, हरणांचा कळप आडवा गेला तर शुभ शकून आहे. चांगल्या कामाला निघालो, संताचं दर्शन झालं, शुभ शकून आहे. चांगल्या कामाला निघालो, देव ब्राह्मणांचं दर्शन झालं, शुभ शकून आहे. चांगल्या कामाला निघालो आपण आणि जर तुमच्या कानावर मंत्र उच्चार ऐकायला पडले, श्रवण झाले तुम्हाला, तर शुभ शकून आहे. चांगल्या कामाला निघालो आपण, जर मुंगूस आडवं गेलं तर शुभ शकून आहे. चांगल्या कामाला निघालो जर मांजर आडवं गेलं तर तारे मामा त्या मांजरीपेक्षा बेकार तोंड होतंय आपलं. पण सांगेन मी तुम्हाला अंबट पाटील, चांगल्या कामाला मांजर आडवं गेलं तरी चालेल, पण चांगल्या कामाला माणसं आडवी जाऊ नये, ती मांजरीपेक्षा बेकार. मांजर तरी एकदा काम होऊ देत नाही, पण माणसं कामच होऊ देत नाही. काही माणसं बोरीच्या काट्यासारखी असतात, बोरीच्या काट्यासारखी. बोरीला 2 प्रकारची काट्या असतात, एक सरळ असतो एक वाकडा असतो. जवळ आला की सरळ काटा टोचतो आणि लांब चाललं की वाकडा काटा उडून, ते कसं जगू देत नाही. तर निघाले दशरथ महाराज, सगळे शुभ शकून व्हायला लागले त्यांना, सगळे शुभ शकून चालले. दाहिन काग सुखेत सुहावा. माऊली सुद्धा या शकुनाचं वर्णन करतात बरं. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. तर शुभ शकून व्हायला लागले. गेले मिथिला नगरीच्या सीमारेषेवरती स्वागतासाठी. तिकडे जनकजी होते, इकडे दशरथजी. दशरथजी जनकजी दोघांची नजरानजर झाली बरं. तर जनकजी दशरथजीच्या चरणाला मिठी घालायला लागली. दशरथजी म्हणतात पाया पडू नका. दशरथजीने असं वरचेवर पकडलं आणि गळा भेट घेतली. जनकजी म्हणतात मला पाया पडू द्या. मोठा कोण आहे मला सांगायचं तुम्हाला. जनकजी म्हणतात पाया पडू द्या, तुम्ही मुलाचे वडील आहात. दशरथजी म्हणतात नाही नाही,
मुलाचे वडील मी असलो म्हणून काय फरक पडलं नाही म्हणे. मुलाच्या वडिलाची बाजू मोठी असते, मुलीच्या वडिलाची बाजू लहान असते. पण 2024 मध्ये सांगा हे पारड जिदा खालीवर झालंय आता पारड. आता पुरीच्याच बापाची जास्त ही वाढली आता, कॉलर टाईट आहे सध्या. आणि सांगू तुम्हाला लग्नाचा विषय तर एवढा अवघड झाला आता त्या मुलीपेक्षा मुलीच्या माईचंच मार्केट जास्त आहे. एवढा तर डिमांड. ज्या घरात मुलगी द्यायची त्या घरातला मुलगा शिकलेला पाहिजे, त्याला नोकरी पाहिजे, आप्पा त्याला 1 लाख रुपये पगार पाहिजे, पुन्हा 100 एकर शेती पाहिजे. आता कोणाचे उतारे दाखवत नेमके तेच कळलं. सगळ्या शेतात ऊस पाहिजे. पुन्हा त्या घरात त्याला मुलाला दुसरा भाऊ नको, त्याला बहीण नको, त्या घरातली सासू सुद्धा मेलेली पाहिजे. एवढ्या डिमांड. तर थोडं पारड कमी जास्त झालेलं आहे. पण पूर्वी असं पहा, आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे ना, आपली भारतीय संस्कृती पुरुष प्रधान आहे. थोडंसं रिवाजाप्रमाणे आपल्याला जगावं लागतं, जपावं लागतं. तर जनकजी म्हणतात तुमची मुलाची बाजू आहे, तुमचं पारडं जड आहे, आम्हाला तुमच्या पाया पडू द्या. दशरथजी म्हणतात तसं अजिबात नाही. आम्ही मुलाचा बाप असलो म्हणून काही फरक पडत नाही, आणि तुम्ही मुलीचे वडील आहात म्हणून तुम्ही काही लहान नाही. उलट पक्षी लक्षात घ्या, मुलाचा पिता हा घेणारा असतो आणि मुलीचा पिता हा देणारा असतो. या जगामध्ये घेणारापेक्षा देणाराच जगात मोठा आहे, याचकापेक्षा दाता मोठा आहे. म्हणून मग ते दातृत्व मुलीच्या संदर्भातलं असेल, देणगी संदर्भातलं असेल, अन्नदानाचं असेल, कोणतंही दान असेल, तो दाता महान आहे. दाता महान आहे हे मला सांगायचं तुम्हाला. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्या बोलण्यातला भाव समजून घ्या. इथे अनेक दाते एकत्र आले ना, म्हणून एक मोलाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची. माऊली श्रेष्ठ का आहेत? तर माऊलीकडे जे ज्ञान आहे ते माऊलीने जगाला दिलंय म्हणून माऊली श्रेष्ठ आहेत. भगवंताने एखादी कलागुण आपल्याकडे दिली आहे, आपण तर महान आहोतच, पण ज्याला वाटप करता येतो, सेवितो हा रसन वाटितो, तो महान आहे, तो महान आहे. मी फक्त कीर्तनच केलं असतं, कथाच केल्या असतं तर तेवढंच मर्यादित माझं कौतुक झालं असतं. पण आता मी मेले तरी 50 वर्ष माझं नाव संपत नाही. अजून 50 वर्ष नाव जिवंत राहतंय माझं, कारण हे तयारच होत आहेत, हे नाव घेत आहेत आपलं पुन्हा. याच्यापेक्षा म्हणजे मला माझं मोठेपण नाही सांगायचं, पण दान किती माणसाला मोठं बनवतं ते मला सांगायचंय. एक उदाहरण सांगते तुम्हाला, म्हणजे माझ्या बोलण्यातला भाव तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. एका गावामध्ये एक साधू आले, खूप तयारीचे होते, विरक्त होते. ते साधू आले ना तर असं एक चैतन्य आल्यासारखं वाटायचं, पण साधू एवढे विरक्त. मन लागा मेरा यार फकीरी में, 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 मन लागा मेरा यार फकीरी में. जो सुख पाया राम भजन में, ओ सुख नहीं अमीरी में, मन लागा मेरा यार फकीरी 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 में. महान साधू होते ते. साधू एका नगरीमध्ये गेले. ते गावात आले की गावकऱ्यांना खूप आनंद झाला. धर्मे बाबा, खूप आनंद झाला. गावातल्या प्रत्येक माणसाला वाटायचं की हे महाराज आपल्या घरी यावेत. सगळेच म्हटले बाबा आमच्या घरी झाला, आमच्या घरी झाला. आणि खरंच संताचे पाऊल घराला लागावेत बरं. संताचे पाऊल घराला, लक्षात घ्या, काहींच्या पावलांची अशी किमया असते की काही जर दुष्ट शक्ती असतील आपल्या आजूबाजूला सहवास ते निघून जातात. पवित्र आत्मे जेव्हा आपल्या घरी येतात, ज्यांची वाणी अखंड भगवंताचं चिंतन करते, काही लोक खूप नामसाधना करतात पण ते ओळखू येत नाही, अशी माणसं जर सहज आपल्या घरी आली तर खूप काही अरिष्ट संपून जातं आपलं केव्हाच. तर ते साधू आपल्या घरी यावेत अशी खूप इच्छा असायची लोकांची.
सगळ्यांनी लाईनच लावली, बाबा आमच्या घरी या ना, आमच्या घरी या. महाराज म्हटले, माझ्या प्रश्नाची जो खरी खरी उत्तर देईल ना, मी त्याच्याच घरी येईल. बाबा प्रश्न विचारा. प्रश्न सोपे होते, पण त्या सोप्या प्रश्नाचं उत्तर देणं प्रत्येकाला जड आहे. प्रश्न फार सोपे आहे, प्रश्न सगळ्यांना सारखेच होते, फक्त उत्तर खरं खरं द्यायचं होतं. आणि कुणी खोटं बोलायला अशी काही हेच नव्हती, चान्सेसच नव्हते, कारण महाराजांना कुणी खोटं बोलावं एवढं धाडस कुणाचं नव्हतं. बाबा प्रश्न विचारा. महाराज म्हटले, लाईन लावा. लाईनमध्ये विचारतो मी प्रश्न. पहिल्या माणसाला विचारलं, सांगा तुमचं वय किती आणि तुमच्याकडे संपत्ती किती. आणि माणूस नेमक्या या दोनच गोष्टी लपवत असतो. वय एक कधी खरं सांगत नाही आणि प्रॉपर्टी सांगत नाही. आता 2024 मध्ये प्रॉपर्टी नका सांगू, कारण काळ चांगला नाही. पण वय लपवायचं काय कारण आहे. मागच्या काही काळात तर एसटीच्या अर्ध्या तिकिटासाठी 50शीतले पण 70 वयस्कर झाले होते. 50 वर्षाचे पण 70 दाखवायचे कार्डवर, आधार कार्डवर. सांगा तुमच्याकडे संपत्ती किती, तुमचं वय किती. सांगितलं. खोटं बोलायची हिंमत नव्हती कोणाची. बाबा 20 वर्ष माझं वय आहे आणि 2 लाख रुपये माझी प्रॉपर्टी आहे. पुढे विचारतो, नंतर ठरवतो. पुढच्याला विचारलं, संपत्ती किती. बाबा 30 लाख रुपये. वय 30 वर्ष माझं वय आहे. बर बर. पुढे विचारतो, वय किती आहे. बाबा 40 वर्ष वय. संपत्ती 4 लाख रुपये. विचारलं. अर्ध्यात लाईन आली. आणि अर्ध्यात लाईन आल्यानंतर गावची श्रीमंत व्यक्ती सावकार होते अर्ध्यामध्ये. सावकाराला विचारलं, सावकार वय किती. 60च्या दरम्यान सावकाराचं वय होतं आणि जिल्हा विकत घ्यायची ताकद होती. सावकारानं सांगितलं, बाबा 20 वर्ष माझं वय आहे आणि 2 लाख रुपये माझी प्रॉपर्टी आहे. सगळं गाव तुटून पडलं. म्हणजे महाराजांना खोटं बोलायचं काय कारण आहे. आम्हाला माहिती ना, आम्ही तुमचे वर्गमित्र आहोत, तुम्ही आम्ही एकाच वर्गात. 60च्या दरम्यान आपलं वय आणि जिल्हा विकत घ्यायची तुमची ताकद आहे, तरी महाराजांना खोटं बोलता. काय महाराज तुम्हाला दान दक्षिणा मागायला येणार आहेत. कशामुळे खोटं बोलता. 20 वर्ष वय सांगता, 2 लाख रुपये प्रॉपर्टी सांगता, का खोटं बोलता. गाव तुटून पडलं. महाराज म्हटले, तुम्ही नका त्यांच्यावर रागू, मी विचारतो. महाराजांनी विचारलं, सावकार मला सुद्धा कळतंय तुमचं वय 60 वर्षाचं आहे. तुमच्या अंगावरचं सोनं 20 लाखापेक्षा जास्त आहे आणि 2 लाख रुपये प्रॉपर्टी सांगता. काय कारण आहे असं खोटं बोलण्याचं. बाबा खरं सांगतोय मी, 2 लाख रुपये माझी प्रॉपर्टी आणि 20 वर्ष माझं वय. म्हणजे कसं काय. आणि बाबा त्याचं असं आहे, वयाच्या 40 पर्यंत या देहाला कीर्तन कळत नव्हतं, भजन कळत नव्हतं, परमार्थ कळत नव्हता, संत कळत नव्हते, देव कळत नव्हता आणि मंदिर कळत नव्हतं. चुकून कीर्तन ऐकलं एक दिवस, परिवर्तन झालं. त्या दिवशी गळ्यात माळ घातली. ज्या दिवशी गळ्यात माळ घातली त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत 20 वर्ष पूर्ण झाली. हेच माझं खरं वय, अगोदरचं वाया गेलेलं आहे. वय पटलं. संपत्ती जिल्हा विकत घ्यायची ताकद आहे, 2 लाख रुपये सांगता. बाबा खरं सांगतो, खरंच जिल्हा विकत घ्यायची ताकद आहे, पण तरीही मी 2 लाख रुपये प्रॉपर्टी का सांगितली. एवढ्या प्रचंड संपत्तीमधून मी फक्त 2 लाख रुपये धर्माच्या कामासाठी खर्च केले, अन्नदानासाठी, मंदिराच्या कार्यासाठी. तेच खारी माझी संपत्ती. बाकीची संपत्तीचे वाटे करण्यासाठी भरपूर टपलेले आहेत. म्हणून आंबट पाटील असतील किंवा आधी करून सर्व दाते असतील, मग ते अन्नदान असेल, ते दान असेल, जे काही दान असेल, हेच दातृत्व आपल्या खाते जमा होणार आहे. आणि तुम्हाला कुणीच म्हणणार नाही की संसार उगाळून लावा म्हणून, सगळीच प्रॉपर्टी साधू संताला द्या. आहा, तुम्हाला कुणीच तेवढं मागणार नाही. तुम्हाला म्हणतील न्यायोपार्जित वित्तस्य दशमांशेन धीमहि. तुम्ही जे कमावलंय धन, त्यातून फक्त 10% भाग धर्माच्या कामासाठी खर्च करा. नाही 10% झाला, 1% तरी, 1% धर्म कार्यासाठी धन खर्च करायला काहीच जड नाहीये. या जगामध्ये धन दान का करायचं, तर दाता श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल संत पंचायतांमध्ये माझी माऊली फार श्रेष्ठ आहे, फार महान. का. माऊलीकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान माझ्या ज्ञानराजानं वाटलंय जगाला, म्हणून माझी माऊली महान आहे. आणि गोष्ट लक्षात घ्या, माऊलींचं महिमान सांगेन बरं मी तुम्हाला. पुढे चालायचंय मला, कीर्तन करत करत पुढे प्रवास करायचा आहे कीर्तनामध्ये. पण एक मुद्दा कदाचित तुम्ही ऐकला असेल, कधी ऐकलं नसेल, म्हणून एक गोष्ट ऐका. माऊली ज्यावेळेस समाधीला निघाले ना, देव निवृत्ती यानी
धरिले दोन्ही कर देवनी वृत्ती यानी धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर देवनिवृत्ती यानी धरिले दोन्ही कर. माझ्या ताई दादांनो, माऊली समाधीला निघाले. पण समाधीला जाण्या अगोदर माऊलींकडे एक दंडी होती बरं. दंडी, संन्याशाला दंडी असते. ती दंडी म्हणजे सुकलेलं लाकूड होतं. आपल्या हातात, म्हाताऱ्या माणसाच्या हातात कशी काठी असते तशी दंडी होती माऊलींकडे. ती दंडी खोचली जमिनीमध्ये. दंडी खोचली आणि त्या दंडीला सारखं पाणी घालत राहिले, पाणी घालत राहिले. विश्वास बसणार नाही तुम्हाला, पण विश्वास ठेवावा लागेल. तिला पालवी फुटली, पानं फुटली त्या दंडीला. कसल्या दंडीला? सुकलेल्या. लाकूड खोचलं, त्याला पानं फुटली. अशी पानं फुटली, डेरदार झाली. तीच दंडी म्हणजे आताचा आजान वृक्ष आहे. आताचा आजान वृक्ष, की ज्या आजान वृक्षाखाली हजारो लोक पारायण करतात. आणि पारायण करताना एक जरी आजान वृक्षाचं पान तुटून जर समोर पडलं तर माणूस स्वतःला भाग्यवान समजते. माझे माऊलीचे चमत्कार हे सगळं काही अद्भुत आहे, अद्भुत आहे. माऊली तीर्थयात्रा करत 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 काशीला गेले. काशीमध्ये खूप मोठा कार्यक्रम होता. एक यज्ञाचं आयोजन होतं. या यज्ञाचं यजमानपद कोणाला द्यायचं? कोण विद्वान? आता काशीमध्ये काय विद्वानांची कमी आहे? पात्री, काशीमध्ये विद्वानांची कमी नाही. कोल्हापुरात पहिलवानांची काही कमी नाही. अगदी तसंच काशीत विद्वानांची कमी नाही. प्रत्येकाला वाटत होतं की मला मान मिळावा. तिथे द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी सगळे विद्वान विद्वान लोक होती. ज्याला 4 वेद, कोणाला 3 वेद, कोणाला 2 वेद, कोणाला 1 वेद पाठ, अशी माणसं. प्रत्येक जण म्हणतोय मला मान पाहिजे, मला मान पाहिजे. मग निर्णय ठरला, हत्तीच्या सोंडेमध्ये माळ देऊ. हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालेल ना तोच यज्ञाचा मान करेल. काही विद्वानांची तर हत्तीच्या सोंडेतली माळ त्याच्यात मुंडकं घालायची तयारी. पण हत्ती फिरत होता. जो जबरदस्ती समोर होता त्याला फटकारा देत होता. हत्ती फिरत 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 घाटावर आला. तिथे माझी माऊली शांत गंगा मैयाला पाहत होती. माझी ज्ञानराज माऊली घाटावर बसलेली होती. हत्ती आला आणि माऊलीच्या गळ्यामध्ये हार घातला. काशीच्या विद्वानांनी माझ्या ज्ञानराजाचा सन्मान केला. हे का सांगते मी तुम्हाला? तर वारकरी संप्रदायाच्या संत पंचायतनमध्ये माझ्या ज्ञानराजाचं स्थान हे अलौकिक आहे, दिव्य आहे, अद्भुत आहे. कुणी म्हणेल ताई ह्या गोष्टी कुठून सांगता तुम्ही? तर पुराव्याशिवाय बोलत नाही. वक्ते बाबांचं ब्रह्मचित कला मुक्ताई हा ग्रंथ आहे. तो ग्रंथ वाचा, समाधानच होईल. तुमच्या कानाचं, तुमच्या मनाचं, तुमच्या वाणीचं समाधान होईल. एवढे सुंदर प्रसंग त्याच्यात वक्ते बाबांनी लिहून ठेवलेले आहेत. खूप सुंदर. विठ्ठल विठ्ठल संत पंचायतनमध्ये ज्ञानराज माऊली फार महत्वाची आहे. तसेच माझे नामदेव महाराज सुद्धा फार मोलाचे आहेत. नामदेवरायांचं महिमांत काय सांगू? नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि जगाच्या मालकानं नाचावं. प्रमाण घेऊ आपण सगळेजण माझ्या सोबत म्हणूयात ते प्रमाण. सगळेजण म्हणा. एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी. एकच टाळी झाली, चंद्रभागे वाढवंती. एकच टाळी झाली, चंद्रभागे वाढवंती. हो 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 हो. टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली.
नाचे पांडुरंग. सगळ्यांनी हात उंच घ्या आणि प्रेमाने भजन करा. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हरी हरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. गणी म्हणे बोला ज्ञानदेव अभंग. गणी म्हणे बोला ज्ञानदेव अभंग. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे छंदे विठ्ठल प्रेमाचे छंदे विठ्ठल. डोलू लागला डोलू लागला डोलू लागला. हो टाळी झाली टाळी झाली टाळी झाली. एकच टाळी झाली. आहा. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा माझा ज्ञान राजा गोपाळांची लाया वाटी. 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 गोपाळांची लाया वाटी. हो हो हो. रामदादासाठी सुद्धा टाळी वाजवा. खूप छान. भगवान परमात्मा बा नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि जगाच्या मालकानं कीर्तनात नाचावं. नामदेवरायाच्या कीर्तनात देव नाचत होता. आमच्या कीर्तनात लोक झोपी जातात. बरं झोपतात ते झोपतात घोरतात पण. बरं घोरणात का समोरच बसून घोरतात. एक तर एवढे अवघड बंब होते 3.5 क्विंटलच्या पुढं असेल माणूस आणि घोरायला लागले. खाऊ खा. दुसरं म्हणतंय नको खाऊ. काय गंमत. आमच्या कीर्तनात लोक झोपी जातात. नामदेवरायाच्या कीर्तनात देव नाचत होता. एवढा नाचला ना माझ्या दादांनो. बरं ऐका एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. तुम्ही काही कुणाला सांगू नका. तुम्हाला सांगते. एवढा नाचला बाबा एवढा नाचला. किती नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसा बोले कबीरा. सावध होई देवा ऐसा बोले कबीरा. सावध होई देवा बोले कबीरा. सावध होई देवा बोले कबीरा. एवढा नाचला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नामदेवराय म्हटले काय डोक्याला ताप झाला आता. हे नाचता नाचताचा पितांबर गळाला नाही तर प्रत्येक कीर्तनात हजर असतो. जेथे कीर्तनाची शोभान पांडुरंग तेथे उभा. दुसऱ्या कुठल्या कीर्तनात जर याची फजिती झाली तर कसं व्हायचं. नामदेवरायांनी खांद्यावरचा शेला घेतला आणि कमरेला बांधला. देवाला सवय का जसं नामदेवरायांनी करावं तसंच देवानं करावं. देवानं पण खांद्यावरचा शेला घेतला आणि कमरेला बांधला. नामदेवराय म्हटले टेन्शनच संपलं आता. तर किती नाचू दे आता काय पितांबर गळणार नाही. नामदेवरायांनी जे कंबर बांधलं ना तेव्हापासून कंबर बांधून कीर्तन करण्याची परंपरा संप्रदाय चालू झाले. नामदेवराया संत पंचायतांमध्ये फार मोलाचे आहेत. फार मोलाचे. या संत पंचायतांमध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यांचंही चरित्र दिव्य आहे. विश्वाचा मालक त्यांच्याकडे 36 वर्ष कावडीनं पाणी भरतोय. कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे. आणि बोल कावडीने पाणी जागर चक्रपाणी. कावडीने जागर चक्रपाणी वाहे. हो अनंत भक्ती भावे गंदी त्यांचे पाये. गंदी त्यांचे पाये.
त्यांच्यासाठी आपण टाळी वाजूया सगळेजण. आबिर गुलाल उधळी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. ही नाथ महाराजांची भक्तीतली महिमा आहे. संत पंचायतांमध्ये नाथ महाराज फार महत्वाचे आहेत. तसेच निळोबाराय सुद्धा फार मोलाचे आहेत. आणि संत पंचायतांमध्ये वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबाराया हे तर कलशस्थानीच आहेत. संत पंचायतांमध्ये ज्यांचं फार मोलाचं स्थान असे जगद्गुरु तुकोबाराया अभंगाच्या पहिल्या चरणात संत चरण रोज लागता सहज वासणीची बीज जळणी जाई. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराया खूप मोलाची गोष्ट सांगतात की संतांच्या पायधुळीनं वास. आता संतांच्या पायधुळीनं वासण आणि तिचं बीज जळतं. या पहिल्या चरणाचा विस्तार करत असताना एक गोष्ट लक्षात येते की संतांना नेमकं काय सांगायचं की संतांची पायधूळ म्हणजे आता संतांनी पाय तिथे ठेवला तिथली माती उचलायची त्या धुळीनं का. तर या पहिल्या चरणामध्ये आपल्याला वाचार्थ घ्यायचा नाही लक्षार्थ घ्यायचा. लक्षार्थ आणि वाचार्थ या दोन गोष्टी कळाव्या त्याच्यासाठी एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. एक आजोबा आजारी पडले. खूप बिड्या ओढायच्या तरुणपणामध्ये. हॉस्पिटलमध्ये गेले आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं तपासलं हे औषध घ्या सकाळ दुपार संध्याकाळ आणि बरे व्हाल. पण बाबा आता बिडीपासून लांब राहा. बिडीपासून लांब राहा. घरी आले बाबांनी जेवण केलं औषध घेतलं दारामध्ये बास टाकली मोठी फुकारी घेतली. फुकारी म्हणा किंवा पाईप म्हणा. आता गॅस घरात आल्यापासून फुकाऱ्यांचं प्रमाण कमी झालं. आता पाईप घेतला फुकारी घेतली असं काय गृहीत धराच्या धरा.
बाबांनी आता त्या बिडीच्या त्या पाईपच्या एका टोकाला एक बिडी नाही, बिड्यांचा कट्टलच ठेवला, पेटवलं, बॉयलर पेटवल्यासारखं. दुसऱ्या बाजूने ओढायला लागले. एका बाईने विचारलं, बाबा काय करता? म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं बिडीपासून लांब राहा, म्हणून लांबून बिड्या ओढतोय. बिडीपासून लांब राहा याचा अर्थ लांबून बिड्या ओढा असा आहे का? नाही. तर बिडीच ओढू नका असा त्याचा अर्थ आहे. कधी कधी लक्षार्थ वाचार्थ या दोन गोष्टी जमलिंग करतात. आणखी तुम्हाला याच्यातला फरक कळावा याच्यासाठी पुराणातलं उदाहरण सांगते मी. रामायणातलं गोड उदाहरण आहे. सध्या भारत देशातलं वातावरण राममय आहे. खूप चांगलं वातावरण आहे. ज्या गोष्टीची आपण 500 वर्षापासून वाट पाहत होतो ते राम मंदिर 2024 मध्ये पूर्ण झालं. खरं तर राम या देशाची ओळख आहेत. या देशातली जशी भाताची परीक्षा शीतावरण असते ना, तर राम जसे आहेत ना तशी या देशातली लोक आहेत. राम आपल्या देशाची ओळख आहेत. राम म्हणजे जीवनाची सुरुवात आहे. राम म्हणजे जीवनाची सांगता आहे. राम म्हणजे जीवनाची सुरुवात, राम म्हणजे जीवनाची सांगता. जन्म आणि मृत्यूच्या मधल्या प्रवासात जर राम आठवला तर जीवन आराम आहे. जन्म आणि मृत्यूच्या मधल्या प्रवासात जर राम नाही आठवला तर जीवन हराम आहे, पण रामच आहे. झोपेतून उठलो तर पहिला रामराम आहे. झोपेतून उठलो तर पहिला रामराम आहे. आणि झोपेतून उठलोच नाही तर कायमचा रामराम आहे, पण रामरामच आहे. राममय जीवन आहे आपलं. सगळं सगळं राममय जीवन आहे. त्या रामायणातला सुंदर प्रसंग आहे. कान देऊ नाही का? राम, लक्ष्मण आणि सीतामय्या हे सगळे वनवासामध्ये पंचवटीमध्ये राहतात. लक्ष्मणजीकडे एकच काम आहे, फळं कंदमुळं आणणं आणि दादाला वहिनीला खायला देणं. लक्ष्मणजी फळं आणायला गेले. फळं आणायला गेल्यानंतर आकाशामध्ये लख्ख प्रकाश पडला. काय चमकलं म्हणून लक्ष्मणजीनं वरती पाहिलं. ते एक धारदार खड्ग दिसलं. लक्ष्मणजीनं ते वरचेवर पकडलं आणि समोर एका जाडीवर किती धार आहे म्हणून वार केला. जसा वार केला त्यातून रक्ताचा पाठ वाहिला. लक्ष्मणजी थोडेसे उदास झाले. का? अरे या जाळीमध्ये एखादे साधू तर तपस्या करण्यासाठी बसले नसतील. कुणाला लागले असेल माझं हे शस्त्र? कोण मरण पावलं असेल? लक्ष्मणजी उदास झाले आणि उतरलेला चेहरा घेऊन दादाकडे आले. राम भैयानं पाहिलं की माझ्या लक्ष्मणाचा चेहरा उतरलेला आहे. राम भगवान म्हणतात, लक्ष्मणा दुःखी होऊ नको. तुझ्या हातानं जो मरण पावला तो एक राक्षस आहे आणि राक्षसांना मारण्यासाठीच आपला अवतार आहे. लक्ष्मणजी आनंदित झाले आणि लक्ष्मणजी एका झाडाखाली रामाचं भजन करत बसले. नारायणा रम रमणा नारायणा रम रमणा मधुसूदना मनमोहना करुणाघना हरे नारायणा रम रमणा 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 रमणा. एवढे दंग झाले लक्ष्मणजी भजन करण्यामध्ये. पण आता लक्ष्मणजीच्या हातून जो राक्षस मरण पावला ना, ती फार मोठ्या घरात आग होती. तो मुलगा होता शूर्पणखेचा आणि शूर्पणखा होती रावणाची बहीण. तो मुलगा आपल्या आईच्या स्वप्नात गेला. आई, एका मनुष्यानं माझा घात केला ग, प्रतिशोध घे. राक्षसिणी पण आई आहे. शूर्पणखा आली. बरं पाथरीकर, शूर्पणखा आली. लक्ष्मणजी ध्यानस्थ होते. तिनं हातातल्या बांगड्यांचा आणि पायातल्या पैंजणांचा आवाज केला. लक्ष्मणजीनं डोळे उघडले आणि विचारलं, बाई कोण तू? लक्ष्मणजी तर ओळखलं राक्षसिणी. ती जे बोलायचं का उत्तर द्यायचं का ते देतच नाही, दुसरंच बोलते. म्हणजे प्रश्न एक करावा आणि आपण दुसरंच बोलावं, समजावं. हे शूर्पणखेच्या परंपरेतलं. आपण एक बोलतो ते दुसरंच बोलतात. ती लक्ष्मणजी म्हणतात, बाई कोण तुम्ही? ती म्हणते, हे पहा, मी भगवान शंकराचे 60,000 वर्ष तपश्चर्या केली. भोलेनाथ माझ्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी मला सांगितलं योग्य वेळ आले की योग्य वर मिळेल, आता माझ्याशी लग्न करा. लक्ष्मणजी म्हणतात, बाई मी एक दास आहे.
माझा मालक वर पर्णकुटीमध्ये बसलेला आहे. मालकासोबत लग्न करा. दासासोबत लग्न केलं तर दासी व्हाल, मालकासोबत लग्न केलं तर मालकीन व्हाल. तुम्हाला दासी व्हायचं का मालकीन व्हायचं? शूर्पणखा म्हटली दासीपेक्षा मालकीनच बरं आहे. मालकीन व्हायचं असेल तर वरती जा, इथे काही तुमचं काम नाही. आली शूर्पणखा. रामानं लांबूनच ओळखली राक्षसिनी आणि राम तिला पाहून हसले. राम हसले की सीतामाईने डोळे फाडूनच पाहिलं रामाकडं. सीतामाई म्हणतात तुम्ही कसे काय हसले? राम म्हणतात सीते मी सहज हसलो. सहज कसे हसले? आता या प्रश्नाचे उत्तर नसतं बरं. बऱ्याच वेळेला तुम्ही अडचणीमध्ये येता, तुमच्या मनात काही नसतं पण तुम्ही सहज फसल्या जाता आणि ह्या एवढं टाईट करतात तुम्हाला. तुम्ही हसलेच कसे? अगं सहज हसलो पप्याची माय. सहज कसे हसले? तुमची आणि तिची काही ओळख आता किती अवघड झालंय प्रकरण. तिचा गंमत सांगते का मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलेलं आहे मी. बोलता बोलता कधी 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 माणसं फसून जातात बरं, सहज फसून जातात. एक बाई आपल्या मालकाच्या डोक्याला बाम लावत होती. डोक्याला बाम लावताना तो म्हणतो सते काय चांगलं वाटतंय का माझ्या डोक्याला बाम लावतेस तू? ते म्हणते हो ना हो, तुमचं खूप डोकं दुखतं की नाही? तो म्हटलं हो ना का माझं खूप डोकं दुखतं. ती म्हटली अहो आता मी तुमच्या डोक्याला बाम लावते पण लग्नाच्या अगोदर कोण लावत होतं? आता हा काय प्रश्न झाला. त्याचं तर डोकं जास्त दुखायला लागलं. ती म्हणते लग्नाच्या अगोदर कोण बाम लावत होतं तुम्हाला? ते एवढं घाबरलं की त्याचा बीपी स्लो झाला. पण त्यानं सावरलं स्वतःला आणि तो म्हटलं तुला खरं सांगतो लग्नाच्या अगोदर माझं डोकं दुखत नव्हतं. तुझ्यासोबत लग्न झाल्यापासून डोकं दुखायला लागलं. तर हे प्रश्न अवघड असतात, वाटतात सोपे पण माणसाला अडचणीत आणतात. आणि कधी कधी तुम्ही असे टोचून प्रश्न विचारता की यांनाही सुधरत नाही नेमकं उत्तर काय द्यावं म्हणून. सीतामाई जिला सहज बोलल्या तुम्ही हसलेच कसे? जानकी मी सहज हसलो ग. सहज कसे हसले? कशी बशी सीतामाईची समजूत काढली. ती शूर्पणखा समोर आली. त्या शूर्पणखेला रामाला पाहिलं बरं तिनं. तिला जे बोलायचं होतं तेच विसरून गेली, नको तेच बोलली. ती रामाला म्हणते कोण तू कुठला राजकुमार? कोण तू कुठला राजकुमार? कोण तू कुठला राजकुमार? कोण तू राम म्हणतात अयोध्या नरेश राजा दशरथाचा मी पुत्र राम आहे. ती शूर्पणखा म्हणते राघवा मला नठावा राजा दशरथ. मला राजा दशरथ कोणी माहिती नाही बरं. मला नठावा राजा दशरथ मनात भरला त्याचा परिसूत. मला दशरथ माहिती नाही पण त्याचा मुलगा मला आवडला. मनात भरला त्याचा परिसूत प्राणनाथ हो रामा माझे करू सुखे संसार. कोण तू कुठला राजकुमार? कोण तू कुठला राजकुमार? कोण तू कुठला शूर्पणखा म्हणते कोण तो कुठला राजकुमार आणि करू सुखे संसार. सीतामाई जवळच होत्या. सीतामाई टचकन उठल्या म्हटलं सटवे कुठून आलीस ग तू? सीतामाईचं बोलणं ते असं अगं तुला भान आहे का मी त्यांच्या सोबत आहे काय बोलतेस तू? मग तिचं लक्ष गेलं सीतेकडे. सीतेला तर भावच देत नाही. रामालाच विचारते रामा कोण ही? राम म्हणतायत भगवत कृपेने आमच्या अर्धांगिनी सीता. नागडोळे मोडले तिनं. ती म्हटली रामा तुम्ही कसे ही कशी शोभत नाही तुम्हाला द्या टाकून. राम म्हणतात बाई मी जानकीचा त्याग करू शकत नाही, दुसऱ्या कुणाचा स्वीकार करू शकत नाही. मी एक पत्नी
एक वचने आणि एक बाणी राम आहे. ठीक आहे रामा, एक पत्नी व्रत आहे ना, तर मला सांगा ही एकच घास करते. गेली खरं बोलून. एकच घास करणारी जात कोणाची? राक्षसाची. राम म्हणतात बाई एकही घास करू नका, अर्धाही करू नका. लग्नच करायचं तर झाडाखाली बसलेला माझा भाऊ आहे, तुम्ही त्याच्याशी लग्न करा. ते म्हटले खूप रागीट येते, आगेचा गोळाचे ऐकतच नाही, ऐकत दुसरंच बोलताय. आता ही दुसरं बोलत होती, ते दुसरंच बोलताय. राम म्हणतात मी सांगतो ना, म्हणे तोंडी तर चलतच नाही तिथे. मग लेखी पुरावा. मग लेखी पुरावा देतो मी. मग पत्र लिहायचं ठरलं, पण पत्र कुठं लिहायचं? शूर्पणखा म्हटली काळजी करू नका, माझ्या पाठीवर पत्र लिहा. रामानं मर्यादा सांभाळली. राम म्हणतात जानकी तू पत्र लिही, मी मजकूर सांगतो. शूर्पणखेनं पाठ फिरवली. जानकी माता लिहितात, चिरंजीव लक्ष्मण तुझ्याकडे ही नववधू पाठवित आहे, हिच्या नाशिक आणि कर्णाची शांती करणे, कळावे तुझा राम पूर्णविराम. पत्र झालं, पत्र निघाल. पत्रच काय, पोस्ट ऑफिसच निघाल. डुगू 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 पोस्ट ऑफिस. लक्ष्मणजी काय तुमच्या बंधूचं पत्र घेऊन आले? कुठे पत्र? पोस्ट ऑफिस फिरलं. गर्रकन वाचलं पत्र. चिरंजीव लक्ष्मण तुझ्याकडे ही नववधू पाठवित आहे, हिच्या नाशिक आणि कर्णाची शांती करणे, कळावे तुझा राम. पत्र वाचून पत्राचा लक्षार्थ घेतला, वाचार्थ नाही. वाचार्थानुसार कर्ण आणि नाशिक, कर्ण म्हणजे आपण म्हणतोय कान, पण तो कर्ण पाहायला गेले असते. आणि नाशिक म्हणजे इकडच्या नाशिकला गेले असते, तर ते नाशिक आणि ते कर्ण नाही. नाशिक म्हणजे नाक आणि कर्ण म्हणजे कान. लक्षार्थ घेतला आणि काय कळायच्या आत तर शूर्पणखेचं नाक आणि कान उडवलं. रामायण खूप लांब आहे, पण इथेच आपल्याला थांबायचं आहे. तर या दृष्टांतातून, या उदाहरणातून मला एकच सांगायचं आहे की लक्ष्मणजीनं पत्राचा लक्षार्थ घेतला. अगदी तसंच अभंगाच्या पहिल्या चरणात आपल्याला लक्षार्थ घ्यायचा आहे. संतांची नेमकी कोणती चरणरज? तसं तर चरणरजेची खूप चर्चा आहे. हनुमान चालिसाची सुरुवातच आहे, श्री गुरु चरण सरोज रज. संतांच्या पायधुळीची खूप अभंगामध्ये चर्चा आहे. तर नेमकी कोणती पायधूळ? तसं तर धूळ डोळ्यामध्ये गेल्यानंतर आपले डोळे बंद होतात. रस्त्यावरची धूळ जेव्हा उडते डोळ्यावर, तेव्हा उघडे डोळे बंद होतात. आणि संतांची पायधूळ जेव्हा डोळ्याला लागते, तेव्हा बंद झालेले डोळे उघडतात. हा संतांच्या पायधुळीचा प्रभाव आहे. माऊली ज्ञानोबराय सांगतात, जय डोळा अंजन भेटे, ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. कुणी म्हणाले सगळं खरं आहे ताई, पण नेमकी कोणती धूळ? तर संतांचे ज्ञानरूपी रजकण. संतांकडून ज्ञान मिळालं की मग संत चरण रज लागता सहज. त्याची फलश्रुती काय? वासनेचे बीज जळूनी जाये, वासनेचे बीज जळूनी जाये, वासनेचे बीज. संत चरण रज लागता सहज. संतांची पायधूळ सहज लागू द्या. वासनेचे बीज जळणी जाये, वासना तिचं बीज जळून जातं. हे पटवून देण्यासाठी एक उदाहरण सांगते तुम्हाला. कृष्ण उपासकामध्ये, कृष्ण महिला भक्तांमध्ये 2 महिला भक्तांचं फार मोठं नाव आहे बरं का माझ्या दादांनो, माझ्या ताईंनो. खूप मोठं नाव आहे. एक तर महिला भक्त अशी आहे की तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालं. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली. बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन कान्हा की पटरानी हो गई.
कान्हा की पटराणी हो गई. तिचं नाव मी तुम्हाला विचारणार आहे. ती कृष्ण भक्त आहे. 2 अक्षरी तिचं नाव आहे. बरसाणा तिचं गाव आहे. तिच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही. तिच्या नावाला 2 काने आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. त्या 2 काण्यामध्ये कान्हा लपलेला आहे. तिचं नाव राधा आहे. खूप एवढं शुद्ध प्रेम आहे ना राधेचं. श्याम तेरी बंसी कन्हैया तेरी बंसी पुकारी राधा ना. श्याम तेरी बंसी कन्हैया तेरी बंसी पुकारे राधा ना. राधा का भी श्याम हो तो मेरा का भी श्याम. राधा का भी श्याम हो तो मेरा का भी श्याम. राधा का भी श्याम हो तो मेरा का भी श्याम. राधा का ही श्याम हो तो मेरा का ही श्याम. राधा का ही श्याम हो तो मेरा का ही श्याम. राधा का भी श्याम. राधा महान भक्त आहे. महान भक्त. अशी त्या राधा राणीची भक्तीतली अवस्था आहे. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. हो मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जगा दे प्रीत लगा दे. जोत जगा दे प्रीत लगा दे. चरणों में ले ले मुरली वाले ओ बंसी वाले. मुरली वाले हो बंसी वाले. मुरली वाले हो बंसी वाले बंसी वाले बंसी वाले. राधा राणी सारखीच एक भक्त आहे. त्या भक्ताचं नाव आहे संत मीराबाई. मीराबाईंची भक्ती फार थोर आहे, फार महान आहे. मीराबाईंच्या पदरी काम करण्यासाठी एक भंगीने ती आजारी पडली आणि मग मुलाला तिनं कामासाठी पाठवलं. तिचा मुलगा, त्याचं नाव कन्हैया, मीराबाईंच्या महलामध्ये आला आणि त्यावेळेला त्यानं मीराबाईंचं रूप पाहिलं. अप्रतिम सुंदर. एक तर राजकन्या आहे, भक्तीचा तेज आहे. मीराबाई एवढ्या तेजस्वी दिसत आहे की त्याला दुसरीकडे कुठेच पाहावं वाटेना. आणि मीराबाई तर भजनामध्ये दंग होत्या. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. ओ तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. महलों में पली बन के जोगन चली. महलों में पली बन के जोगन चली. मीरा रानी दीवानी कहाने लगी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. मीराबाई भजनामध्ये दंग. या कन्हैयानं पाहिलं, घरी आलं पण त्याला मीराबाईचंच वेड लागलं. भिंतीला पाठ लावून बसलं, जणू काही कायमचं गेलं. त्याची आई आली. बाळा तुला झालं काय? मीरा. अरे तू पाहिलंस काय? मीरा. अरे तुला पाहिजे काय? मीरा. अरे बेटा झालं काय? आई लग्न करेन तर मीराबाईशी.
म्हातारीनं फाटक्या पदराचा गोळा केला, त्याच्या तोंडात घातला. पोरा, इथं बोलला ते बोलला, बाहेर बोलू नको बरं. अरे आपण कोण, मीराबाई कोण याचं भान ठेव. अरे एवढं तुकडे करतील तुझे की ओळखायला सुद्धा येणार नाही हा आमचा कन्हैया आहे म्हणून. लेकरा, तुझ्याशिवाय मला कोणी नाही रे या जगामध्ये. ही कसली दुर्बुद्धी सुचली तुला. आई, माझा प्राण गेला तरी चालेल, पण आता मला मीराबाईशिवाय जगणं होत नाही. लग्न करेन तर मीराबाईशी. 2 दिवस घरात रडत बसली म्हातारी. पण पोट माणसाला जागेवर बसू देत नाही. पोटाचा प्रश्न कठीण असतो. कामावरती आलीये, सुकलेला चेहरा पाहिला संताच्या नजरेतून चुकू शकत नाही. मीराबाईंनी विचारलं, मावशी तुला झालं काय? ए आई, ए आजी, तू उदास का आहे? मीराबाई, तुम्ही संत आहात म्हणून तुमच्यापासून काही लपवत नाही. माझ्या मुलानं तुम्हाला पाहिलं आणि तुमचंच वेड त्याला लागलंय. तुमचं वेड लागलंय. मीराबाई म्हणतात, नेमकं काय म्हणतोय? मीराबाई, वाईट वाटू देऊ नका, माझ्या मुलाला मारू नका, पण तो म्हणतोय लग्न करेन तर मीराबाईशी. मीराबाई हसल्या. मीराबाई म्हणतात, एवढी छोटीशी गोष्ट दे पाठवून त्याला माझ्याकडे. मीराबाई, माझ्या मुलाला मारताल का? मीराबाई म्हणतात, आई तू म्हणतेस ना की संतापासून काही लपवायचं नाही. संत माणसं मारत नाहीत. ए आई, संत कधी माणसं मारत नाहीत. संत माणसातली विकृती मारतात. काय करतात संत? नारजीनं वाल्या नाही मारला, वाल्यातली विकृती मारली. संत माणसं मारत नाहीत, माणसातलं जे दुर्गुण आहेत ना ते संपवतात. मीराबाई म्हणतात, दे पाठवून. कन्हैयाला जेव्हा निरोप कळाला, मीराबाईनं बोलावलं. त्यांना आत्तारानंच आंघोळ केली, नवीन कपडे घातले, पायात कोणता जोडा घालावा तेच त्याला कळना, पळ सुटलं. मीराबाई समोर उभं आहे. मीराबाई म्हणतात, का रे कन्हैया, तुला माझ्याशी लग्न करायचंय? हा मीराबाई, ठीक आहे, माझी एक अट आहे. ही कृष्णमूर्ती घे, 6 महिने ध्यान लाव, कृष्णनामाचं चिंतन कर. 6 महिने झाले की मी येईल आणि तुझ्या गळ्यात माळ घालल. त्याला मीराबाई पाहिजेच होत्या म्हणून तो त्या मूर्तीशी एवढा एकाग्र झाला, सारखं चिंतन करतोय. मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी. मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी. एकाग्र झाला, स्मरण करायला लागला, नामचिंतन करायला लागला. आणि विज्ञान सांगतंय 3 महिने 10 दिवस जर सलग एक गोष्ट आपण वारंवार केली तर 3 महिन्यानंतर त्या गोष्टीची माणसाला काय होते, सवय लागून जाते. तो एवढा एकाग्र झाला कृष्णमूर्तीशी, भजनाशी, की आता त्याच्या अंतःकरणात जी विकृती होती ती संपून गेली. मीराबाई 6 महिने झाल्यानंतर आल्या, त्याच्या डोक्यावर हात ठेवला. आज त्यानं जेव्हा मीराबाईकडे वळून पाहिलं तर त्याला मीराबाईमध्ये पत्नी नाही, मीराबाईमध्ये गुरुचं दर्शन झालं. आणि म्हटलं, गुरुदेव आता अशी कृपा करा की या मूर्तीतला सावळा श्रीकृष्ण मला येऊन भेटला पाहिजे, त्यानं मला दर्शन दिलं पाहिजे, अशी कृपा माझ्यावर करा. आता या प्रसंगातून एकच लक्षात येतंय, मीराबाई पत्नी मिळावी ही वासना कन्हैयाच्या अंतःकरणात होती, पण मीराबाईंचा कृपा आशीर्वाद त्याला लाभल्यानंतर ती वासना जळाली. वासनेचे बीज जळवणे जाय, कशाचा परिणाम? संत चरण रज. संतांकडून ज्ञान मिळालं, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळवणे जाय. एक सोपं उदाहरण सांगते तुम्हाला, सेवा समाप्त करते. माझं बोलणं लक्षात घ्या माझ्या ताई दादांनो. या भारत देशामध्ये जेवढे काही राजे होऊन गेले ना, त्या सगळ्या राजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आगळे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्याहून वेगळे आहेत. तुम्हाला काय, त्यांनी सुद्धा सत्ता भोगली, त्यांनी सुद्धा गडकोट किल्ले जिंकले, लढाया केल्या, कित्येक माणसं मिली. महाराजांनी वेगळं काय केलं? ऐका, महाराजांमधलं वेगळं पण सांगते तुम्हाला. 350 किल्ल्याचा मालक होता माझा राजा. लढाया झाल्या, माणसं मिली, मावळ्यांनी प्राणपणाला लावले, स्वराज्य उभं केलं. सगळ्यांसारखं शासन सत्ता उभी करण्यासाठी, स्वराज्य उभं करण्यासाठी महाराजांसहित मावळ्यांनी प्राणपणाला लावले. सगळ्यांनी स्वतःचं जीवन वेचलं त्या कामासाठी. तरीही त्या काळामध्ये आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही, कुतुबशाही अशा अनेक शाया होत्या. पण या सगळ्या राजांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वेगळे का आहेत? तर छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये ज्यावेळेला तुकोबारायांचा सहवास घडला, काय म्हणा कृपा आशीर्वाद मिळाला, तर छत्रपती शिवरायांच्या मध्ये एवढं परिवर्तन झालं. काय परिवर्तन झालं? तर 350 किल्ल्याचा मालक होता माझा राजा. 350 किल्ल्याचा मालक
पण तुकोबारायांच्या असीम कृपेनं असं मन परिवर्तन झालं महाराजांचं की 350 किल्ल्याचा मालक असताना सुद्धा महाराजांनी एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव टाकलं नाही. एकाही किल्ल्यावर नाही, एकाही किल्ल्यावर नाही. शिवाजीगड, शहाजीगड, जिजाऊगड, संभाजीगड, हा एकाही किल्ल्यावर नाव नाही. आता आपण 10 बाय 10चीच खोली बांधतो पण नाव टाकतो मंजुळा निवास. 10 बाय 10च्याच खोलीवर. पण माझा राजा 350 किल्ल्याचा मालक होता पण एकाही गडकोट किल्ल्यावर स्वतःचं नाव नाही. माझ्या दादांनो, छत्रपती शिवाजी महाराज या मातीचं, महाराष्ट्राच्या मातीचं सौभाग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपला स्वाभिमान आहे, या राष्ट्राची ओळख आहे. आणि माणूस असावा कसा, राजा असावा कसा. रामराज्यानंतर जर महाराष्ट्रात राज्य कुणाचं असेल तर ते छत्रपती शिवाजी राज्य. आज आपल्या गळ्यात माळ, गळ्यात टाळ, भाळावर बुक्का, कपाळावर कुंकू, दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी. कुणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आहे. छत्रपती शिवाजी महाराज एक अद्भुत आगळे वेगळे राजे होऊन गेले. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही या सगळ्या शाह्यामध्ये महाराजांना शिवशाही निर्माण करता आली असती पण महाराज म्हटले नाही, हे राज्य प्रत्येकाला वाटावं माझं राज्य आहे म्हणून स्वराज्य हे नाव दिलं. तुम्ही म्हणाल ताई आता ह्या तुमच्या सगळ्या अभंगाच्या पहिल्या चरणाचा आणि आता शिवरायांच्या संदर्भातल्या बोलण्याचा या वक्तृत्वाचा काय संबंध आहे तर लक्षात घ्या. त्या काळात जे राजे होते ना त्या राजांना प्रत्येकाला स्वतःचं नाव लावण्याची आस, ओढ होती, वासना होती. पण महाराजांनी तुकोबारायांच्या कृपा आशीर्वादानं गडकोट किल्ल्यावर स्वतःचं नाव टाकण्याची वासनाच जळून गेली. हा संत कृपेचा परिणाम आहे. संत चरण रज लागत. तुम्ही म्हणाल कोणत्या प्रसंगातून शिकले महाराज तर ज्यावेळेला महाराजांनी नजराणा पाठवला होता